दादू हा घ्या पेढा. अरे कशासाठी? सांगते. दादू आज खऱ्या अर्थाने माझं लग्न ठरलंय. हा, अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. आज साईमा आणि प्रियदर्शनी वहिनी स्वतः आपल्या घरी आल्या होत्या विक्रमसाठी माझा हात मागायला. आता मी राजेश शिर्के कुलवधू होणार. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला. दादू मी खूप खूप खुश आहे. साईमा, प्रियदर्शनी, त्यानंतर तो विक्रम, राजेश शिर्के वगैरे नावं मला गोंधळात पाडतायत, नकोसे वाटतायत. पण त्या विक्रमचं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे ना? तो जो कोण विक्रम आहे त्याचं? हो दादू आहे. विक्रमचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. झालं दादू विक्रम मला खरंच खूप सुखात ठेवेल. मला नाही वाटत असं. देऊ, आज तू आईच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतलास. तुला खरंच असं वाटतंय तो तुला सुखात ठेवणार आहे? एक मिनिट देऊ, मला तुझ्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा. काका असं का विचारतोयस? देऊ, तुला सगळं माहीत असूनही तू असा प्रश्न कसा काय विचारू शकतोस? आज अचानक विक्रमादित्यला तुझ्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला. मला तरी हे सगळं विचित्र वाटतं. अरे असं का बोलतोस तू? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा, मी बोलतो त्या मुलाशी. नाही नाही दादू, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते काकाला माझी काळजी वाटते ना, म्हणून तो बोलतोय. तुम्ही नका विचार करू. आणि काका प्लीज, आणि आता तूही नको काळजी करूस. अरे आणि साईमा सुद्धा म्हणाल्या ना विक्रम बदललाय ते. आणि तू विश्वास ठेवलास त्यांच्यावर? नाही आणि तरीही देऊ तू. काका, माझा स्वतःवर विश्वास आहे. विक्रमला बदलायला मी भाग पाडेन. एक ना एक दिवस त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळेल. आणि तो दिवस फार लांब नाहीये. देऊ, मी आजारी असताना या घरात काय घडलं ते मला माहित नाही. पण खरं तर तुझं लग्न हा या घरासाठी एक आनंदाचा क्षण आहे. पण मला आनंद न दिसता मतभेद दिसतायत. आणि हे मतभेदच मला काळजीत टाकतायत. आम्ही असं नाही होऊ शकत. तुला म्हणलं ना, अपमानाचा बदला घेण्यासाठी विक्रमादित्य एवढं मोठं प्रेमाचं नाटक करू शकतो, तर हे लग्न सुद्धा नाटक असू शकतं ना. पण कसं शक्य आहे श्राऊ? साईमा आणि प्रियदर्शनी स्वतः आल्या होत्या. मला तर असं वाटतं की सगळं संपलं. मॉम, अगं एवढं सगळं लग्नाची बोलणी चालली होती तेव्हा तू काय गप्प बसलीस? अगं सगळ्यांच्या समोर मी काय बोलणार श्राऊ? तमाशा बघत होते हसत. देवयानीचं लग्न होऊ नये म्हणून प्रतीक्षा वहिनी अडून राहतील असं वाटलं होतं मला. म्हणजे तसं त्या अडूनही राहिल्या होत्या. पण देवयानी ती स्वतःच लग्नाला तयार झाल्यावर तिच्या समोर दुसरे कोण काय बोलणार? मॉम, या सगळ्यावरती एकच उपाय आहे. कोणता? प्रत्यक्ष विक्रमला जाऊन भेटायचं आणि काय खरंय काय खोटंय हे त्यालाच विचारायचं. मंगलाताई, पाया पडते साई. काही विशेष? आता विशेष म्हणजे
एवढी आनंदाची बातमी कळली मग राहवलं नाही म्हणून तुमचं तोंड गोड करायला आलो आम्ही. आनंदाची बातमी कसली? आत्ता साईमा एवढं चांगलं घडलं तरी बी काहीच माहित नसल्यावानी वागता तुम्ही. त्या देवयानीबाई देशमुख मंगलाताई रणबीर राजे तोंड गोड करा. मग बोलू आपण. हा बसा. राव बसा. तुमच्या दोघांचं बी अभिनंदन. विक्रम राजेना देवयानी संग लगीन करायला राजी केलं की तुम्ही. तुम्हीच तसं सांगितलं होतं नाही का मंगलाताई? हा आयडिया आमचीच आहे ती, पण त्या आयडियाचे काय काय फायदे होतात ते आता बघालच तुम्ही इलेक्शन मध्ये. साईमा नाराज दिसता जणू. नाराज? नाराज कशासाठी? तुम्ही बोलला नाही तरी तुमच्या नाराजीचं कारण ठावं आहे आम्हाला. रणवीर राजेंचं इलेक्शन मध्ये कसं होणार याचा घोर लागलाय ना बघा तुम्हाला. हो तसंच म्हणावं तर. तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. देवयानीचं पायगुण चांगला आहे असं समजा. रणवीर राजेंना या टायमाला विक्रमी मतं मिळणार. तुम्ही म्हणता तसंच होऊ द्या. म्हणजे कशाबद्दल बोलता तुम्ही? देवयानीच्या पायगुणाबद्दल का रणवीर राजेंच्या मतांबद्दल? आम्हाला थोडं काम आहे, निघतो आम्ही. साईमा रागवले जणू. नाही तसं काय नाही. एनिवे ऐका म्हणचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय बी म्हणणं नाही. त्यांच्या ऑफिसात तुमच्या अभिनंदनाचं लेटर कवाच टाईप करून ठेवलंय. मंगलाताई हा मस्करी नाही. विक्रम राजेंचं लगीन देवयानी देशमुखांसंग ठरवलं तुम्ही म्हणजे इलेक्शन जिंकलातच की. तर का कुठं? काका चहा. साक्षी मला कळूच शकत नाही ही देऊ अशी कशी वागू शकते. ती विक्रमादित्यशी लग्न करायला तयार झालीच कशी? काकाचं फक्त एकच कारण आहे, तिचं विक्रमवर मनापासून प्रेम. हे तिच्या बाजूने झालं, पण ज्या विक्रमादित्याने केवळ स्वार्थासाठी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं त्याचं तिच्यावर प्रेम आहे असं आपण कसं म्हणू शकतो? पण प्रेम असल्याशिवाय का तो लग्नाला तयार झाला? साक्षी एक वेळ तुझं म्हणणं मान्य केलं तर मग त्यांनी देऊचा अपमान करायची काय गरज होती? मला काही कळतच नाही. साक्षी आपल्याला काही कळत नाहीये कारण देऊ आपल्याला खरं काय ते सांगत नाहीये. पण काका तुला असं वाटत नाहीये का की तिचं विक्रमशी लग्न व्हावं? साक्षी तिचं कुणाशी लग्न व्हावं यापेक्षाही तिचं भलं व्हावं असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, साक्षी काय आहे ना, कुठलंही नातं हे जेवढ्या सहजपणे जन्माला येईल ना तेवढं महत्वाचं. कॉंग्रॅट्स देवयानी. खूप खुश दिसतेस. स्वप्नांच्या दुनियेत वावरतीयस ना? श्रावणी ऑब्विसली खुश असणार ना. अगं लग्न आहे माझं, अशी काय करतेस? बस 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 ना. बिस्किट खा. मी नेहमीच तुला सांगत आले ना
माझं लग्न विक्रम बरोबरच होणार. देवयानी देशमुख वेड्स विक्रमादित्य राजेश शिर्के. कसं वाटतं ऐकायला? बस रळून जाऊ नकोस. कशावरून विक्रम तुला यावेळी सुद्धा फसवत नसेल? खरं तर हे तुलाही माहितीये की तुझं विक्रमशी कधीच लग्न होणार नाही. तू तसा चेहऱ्यावर दाखवत नाहीस फक्त. पण देवेनी एक सांगू, विक्रम जेव्हा तुझ्या प्रेमात पडला ना, आय मीन त्यांनी तसं नाटक केलं, तेव्हा मला तू खूप हुशार वाटायचीस. पण तू तेव्हाही मूर्ख होतीस आणि आत्ताही मूर्खपणा केलास. खरं तर तुझ्यापेक्षा तुझी आईच खूप हुशार आहे. पण कमाल आहे तुझी, तू यावेळी तिचंही ऐकलं नाहीस. देवयानी, विक्रमनी स्वतः मला सांगितलंय त्याला तुझ्यात काडी इतका इंटरेस्ट नाही. पण तरीही तू ज्या विक्रमने तुला हे सांगितलं त्याच विक्रमची आई आणि बहिणी लग्नाची बोलणी करायला आपल्या घरी आले होते. आता हे मी तुला सांगते, जाऊन सांग विक्रमला. बरं श्रावणी, मला सांग, तू काय करणार आहेस लग्नात? अगं अशी काय पाहतेस? साक्षीने लग्नाची तयारी सुरू सुद्धा केली आहे. आता फार दिवस नाही राहिले, तूही आता लग्नाची तयारी करायला लाग. हा श्रावणी, कुठे चाललीस? तुला वेड लागले, वेड. तू आमची परवानगी न घेता तू आत का आलीस? एका महत्वाच्या विषयावरती तुझ्याशी बोलायचं होतं विक्रम. ते बघ, तुझं हे वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. वागणं तर तुझंही मला आवडलेलं नाहीये आणि त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचंय मला. विक्रम, हे सगळं काय चाललंय? तूच मला म्हणला होतास ना की तुझं देवयानीवरती प्रेम नाहीये, तू बदला घेण्यासाठी फक्त नाटक केलं होतंस प्रेमाचं. आणि मग साईमा आणि प्रियदर्शनी तुझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आमच्याकडे का आल्या होत्या? विक्रम, तू शांत आहेस? बोल ना, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? तू काय ठरवलंय सांग ना मला. तू तू खरंच देवयानी बरोबर लग्न करणार आहेस? हो, आम्ही तिच्याशी लग्न करणार आहोत. म्हणजे तुझं अजूनही देवयानीवर प्रेम आहे? नाही, काय? आम्ही देवयानी बरोबर लग्न करतोय याचा अर्थ आमचं तिच्यावर प्रेम आहे असा होत नाही. विक्रम, तू तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? एकदा तू म्हणतोस तुझं देवयानीवर प्रेम आहे, एकदा म्हणतोस तू फक्त प्रेमाचं नाटक केलं होतं. अरे एखादा माणूस असा कसा वागू शकतो विक्रम? आणि आता तू लग्न करणार आहेस तिच्याशी? आम्हाला असं वाटतंय तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही दिले. ठीक आहे, चल. आउट. काय चाललंय साक्षी? देऊ, मला अजूनही कळत नाहीये तू काय विचार करून लग्नाला होकार दिलायस. मला मान्य आहे तुझं विक्रमवर मनापासून प्रेम आहे, पण विक्रमचं तुझ्यावर नक्कीच नाहीये. घरच्यांच्या संमतीबद्दल म्हणशील ना तर आईचा आजही या लग्नाला विरोध आहे. साईमा आपल्या घरी आल्या, त्यांनी लग्नाची बोलणी केली म्हणून तू लग्नाला होकार देणार असशील तर? देऊ, मुळात मला त्यांचं बोलणंच खरं वाटत नव्हतं. तू का तयार झालीस या लग्नाला?
साक्षी, मी ह्या लग्नाला तयार झाले कारण मला जे अपेक्षित होतं तेच घडतंय. तुला काय अपेक्षित होतं? विक्रमने स्वतः आमच्या लग्नाला होकार द्यावा अशी माझी इच्छा होती. देव, विक्रम सारख्या माणसाने होकार देण्याचं तू एवढं का कौतुक करतेस? वेडी झालीस का तू? नाही, पण हे असं घडलं नसतं ना तर नक्कीच वेडी झाले असते. साक्षी, एक सांगू, हे बघ, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या त्यावेळी नाही मिळत. त्यामुळे आता जास्त विचार न करता तुम्ही सगळेच लग्नाच्या तयारीला लागा. साक्षी, लग्न आहे माझं. तू असा उदास चेहरा ठेवणार आहेस का? बरं, तू कॉफी पिणार आहेस? आणते मी. देवा, तुझ्या पुढे हात जोडून एकच विनवणी करते, माझ्या देऊला सुखी कर. तिचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे. ज्या वाटेवर ती पाय ठेवायला निघालीये ती वाट पुढे कशी आहे हे तूच जाणतोस. हे लग्न करून देण्यामागे राजेश शिर्केंचा नक्की काय उद्देश आहे हे मला नाही माहीत. देवा, मी हसत हसत तिची पाठवणी करावी अशी तिची इच्छा आहे. यातून सगळं चांगलंच होणार आहे असा माझ्या देऊचा विश्वास आहे. हा तिचा विश्वास सार्थ ठरू दे देवा, सार्थ ठरू दे. आई, काय झालं? देऊचा विचार करतेस ना? हो ग, फार काळजी वाटते ग मला तिची. तिने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य तेच कळत नाहीये. साक्षी, काल देऊनी माझी समजूत काढायचा प्रयत्न केला. मग काय ठरवलंस तू? देऊचा स्वतःवरचा विश्वास बघून असं वाटलं की तिच्या निर्णयाला विरोध तरी कसा करू. म्हणजे तू देऊच्या लग्नाला तयार आहेस? हो आई, काल देऊने मला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला आणि मला तिचं बोलणं पटलं, कारण देऊने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तिचंही कधीच वाईट होणार नाही. आई, एक सांगू, देऊने विक्रमवर मनापासून प्रेम केलं आणि तिच्या प्रेमातली हीच ताकद विक्रमला तिच्यावर प्रेम करायला भाग पाडेल. साक्षी, देऊने तिचा निर्णय घेतला, पण बाळा तुझा काय?